कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय रे हे सगळं? बाबा, अरे मा येणार होती ना, म्हणून हे सगळं मी काढून ठेवलं होतं. मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून. पण बाबा, आता आपल्याला काहीच माहित नाही ना की मा कधी येणार आहे कधी नाही. मग हे सगळं मी ठेवून देतो. ए अमोल बाळा, राहू दे ना, राहू दे. ठेवायचं कशाला? हे बघ, आपू मग कधी ना कधी तरी येणारच आहे ना. आणि आपण एक काम करू, आपण दोघं मिळून आहे ना, उद्या हे सगळं खोलीमध्ये लावू आणि खोली सजवू आपण. आता ठेवून नको द्यायला, इथं फक्त बाजूला ठेव. ओके बाबा. पण बाबा, मला खूप कंटाळा आला. हा, मग आता झोपायचं का? झोपायचं का आता? ओके. का गोष्ट ऐकायची? गोष्ट ऐकायची. तर आज आहे ना, सिम्बा जंगलात शिकारीला जातो. मस्त शिकार करतो आणि घरी येतो. घरी येतो तर त्याची आईच नसते. तो आईला सगळीकडे शोधतो. आई आई अशी हाक मारतो, पण आई कुठंच नसते. सिम्बा इकडे तिकडे पळायला लागतो, कावरा बावरा होतो, पण हार मानत नाही. सिम्बा स्ट्रॉंग असतो ना, मग तो होप सोडत नाही. तो म्हणतो, आई घरात नसली म्हणून काय झालं, मी अख्खं जंगल शोधेन, पण आईला आणीन म्हणजे आणीनच. मग तो बाहेर जाण्यासाठी तयार होतो. चिंचुकी, हा बोल चिंचुके. साहेब, अहो एक वाईट बातमी आहे. काय? अहो वरिष्ठ अधिकारी आले होते, त्यांनी ऍक्सिडेंटचा रिपोर्ट लवकर सबमिट करायला लावलाय. काय? हो साहेब, अहो 72 तास ओलडून गेलेत आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेतलाय आपण. हा चिंचुके, पण अजून कुठं काय राहिलं असेल तर? अहो काय राहिलंय अहो साहेब, अहो शेजारची वाडी, गावं, शेत सगळी पिंजून काढलेत बघा. अहो साहेब, आपण जास्त आत जात नाही ना, तिथं पण शोधून आलोय आपण. साहेबाची वाडी, मानकरवाडी, नरसोबाची वाडी, अहो सगळीकडे शोधून झालंय. अपर्णा मॅडमचा पत्ता कुठेच लागला नाही आपल्याला. काय म्हणलं तू आता चिंचुके? अहो साहेब, चिडू नका की मी ते असंच. अहो साहेब, आई शपथ परत बोलणार नाही असं. अरे चिंचुके, तू आता काय बोलला ते बोल पटकन. मी म्हणलं की अपर्णा मॅडम आपल्याला सापडलेलं नाही. त्याच्या आधी काय म्हणला तू? अहो ती वय, अहो गावाची नावं सांगितली, साहेबाची वाडी, मानकरवाडी, नरसोबाची वाडी. चिंचुके ऐक, तू एक काम कर, तू लगेच रिपोर्ट बनवायला घेऊ नको. उद्या आपल्याला एक लय महत्वाचं काम आहे. पण साहेब, नक्की तुमच्या डोक्यात काय चाललंय? ते तुला उद्या कळेलच. आजी, तू ओळखते काय पोरगीला? ती पोरगी त्या गावात मी बघितली, या रस्त्याने येताना देवळाकडं. काय चाललंय तुझं?
माझं कुठे काय, मी माझी केस वाढवते. मी तुझ्या सगळ्या खोडी ओळखून एक मिनिट. खोडी रे? खोडी तुझ्या करून झाल्या तर माझ्या खोडी सुरू होणार आहेत, कळलं? अबे थांब अबे. अमोल कुठे गेला? अमोल बाबा काय हो, काय झालं? काय नाही रे दिप्या, पेपरात पण काय नाही, तेच सांगतात. बाबा दीदीबद्दल एक्झॅक्ट काय कळत नाही ना, तोपर्यंत अशाच बातम्या येणार बघा. कदम दिप्या अर्जा काय झालं रे? अमोल दिसला का सकाळपासून तुम्हाला? नाही. थांबा, मोनाला माहित असेल. मोना, ए मोना, काय हो? तू अमोलला बघितलं का? नाही, अजून ते खालीच नाही आले आणि आम्हाला वाटतं की ते कंटाळले असतील म्हणून कुणी उठवायला पण नाही गेलं त्यांना. अगं मोना, अमोल नाही रूम मध्ये. काय? राजाओ रूम मध्ये नाही, मग गेला कुठं? आम्ही पण त्याला सकाळपासून कुठं बघितलं नाही. अर्जुन दादा, मी माझ्या रूम मध्ये एकदा बघते. हा, वहिनींना विचारतो. वहिनी, ओ वहिनी, वहिनी, काय झालं भाऊजी? वहिनी अमोलला बघितलं सकाळपासून? अमोल अजून तरी नाही खाली. वर असेल ना, तुम्ही वर बघितलं का नीट? मी बघितलं नीट नाही भरतो. एक मिनिट. अमोल इथेच कुठेतरी असेल, आपण लगेच पॅनिक नको व्हायला. काय तो कधी कधी बापूंबरोबर पण जातो ना. मी असं करतो, टेरेसवर बघून येतो एकदा. बापू विचार. बापू अर्जुन काय रे, काय झालं? बापू अमोलला बघितलं सकाळपासून. तुमच्या बरोबर शेतात आला होता का मागं? नाही आला का? घरात नाही? नाही, तो वर पण नाही, इकडे खाली पण नाही. अरे त्याची मनस्थिती बघता त्याला एकटं टाकणं बरं नाही रे. हा, अमोलच्या बाबतीत रिस्क नको घ्यायला, त्याला शोधलं पाहिजे लगेच. अर्जुन, अमोल टेरेसवर पण नाही. मला काय वाटतंय, आपण इथं बोलत बसायला नको, आपण बाहेर शोधूया. हा, तुम्ही मागं बघा, आपण पुढे आहे का बघूया. चला. अमोल, अरे बाळा, तू कुठे गेला होता सकाळी सकाळी? बोल, अरे बाळा कुठे गेला होतास? आम्ही किती घाबरलो होतो माहितीये का तुला? अमोल अरे बाळा बोल की. हो प्लीज, तुम्ही सगळे आधी शांत व्हा. मी हे आणायला गेलो होतो. अमोल, अरे बाळा हे काय आता? बापू, मी मा सापडेपर्यंत दररोज देव बाप्पाची पूजा करणार आहे. अमोल बाळा, पण त्यानं काय होईल? अरे दिप्पी मामा, देव आपल्यावर रुसला होता ना, म्हणून त्याने मला मापासून दूर केलं. आता जर मी तिची सारखी पूजा केली तर तो परत खुश होऊन मला घरी पाठवेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.